नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहे सगळे? आय होप तुम्ही खूप छान मस्त आणि मिळत असाल. तब्बल बऱ्याच दिवसांनी जो आता मी व्हिडिओ बनवते, म्हणजे मला अजिबात वेळ नव्हता व्हिडिओ बनवायला. फक्त मी जे आहे ते शॉर्ट्स बनवत होते आणि ते तुमच्यासोबत शेअर करत होते. आशूच्या बड्डेचा पण मला पूर्णपणे व्हिडिओ बनवायचा होता, पण तो पण मी काही बनवला नाही, कारण ऑफकोर्स फॅमिली मेंबर्स आले होते आणि त्यांना ते कम्फर्टेबल नव्हते, त्याच्यामुळे मी तो काही व्हिडिओ बनवला नाही. आणि आम्ही तो आशूचा जो बड्डे आहे, सेकंड बड्डे, तो खूप जास्त एन्जॉय केला. त्याच्यानंतर मी गावी गेले होते, माझ्या बहिणीचं लग्न होतं, तेव्हा पण मला अजिबात व्हिडिओ करता आले नाहीत आणि शॉर्ट्स जे आहेत ते मी तुमच्यासोबत शेअर करत होते. पण एका टाईमला असं झालं की मी शॉर्ट्स तुमच्यासोबत शेअर करणं पण बंद केलं होतं, कारण मला बहिणीचं लग्न जे आहे ते एन्जॉय करायचं होतं. त्याच्यामुळे मी काही लॉंग व्हिडिओ पण नाही बनवले आणि त्यासोबत शॉर्ट्स व्हिडिओ पण अजिबात काही बनवले नाहीत. लगेचच लग्न झालं की 2-3 दिवसांनी घरी आलो. घरी म्हणजे इकडे आलो आता आम्ही, कारण आमच्या बाबांचा ऑफिस होतं आणि त्यांच्या खाण्यापिण्याचं पण जे आहे ते हाल होत होते, त्याच्यामुळं लगेचच इकडे आलं. आणि आता येऊन सगळं घर वगैरे सगळं क्लीन झालं होतं. आशूच्या बाबांनी थोडंफार केलं होतं, त्याच्यामुळे मला काही जास्त अशी करायची गरज नाही वाटली. आणि त्याच्यानंतर पण मी काही लॉंग व्हिडिओ बनवलेच नाहीत, कारण सगळं जे आहे आपलं शॉर्ट्सवरती चाललं होतं. त्याच्यानंतर होळी झाली, होळीनंतर काय होतं, नाही होळी झाली फक्त. त्याच्यानंतर वुमन्स डे होता आणि छोटे मोठे कॉलनीमध्ये फंक्शन्स होते, ते पण सगळे तुमच्यासोबत शेअर केले होते. आणि आज म्हटलं की चला एक प्रॉपर लॉंग व्हिडिओ जो होता तुमच्यासोबत शेअर करूयात. म्हणजे आता माहीत नाही आजचं रुटीन कसं असणार आहे आणि काय असणार आहे, पण तरी म्हटलं की एक सुरुवात करून देऊयात. आता हा व्हिडिओ कुठपर्यंत जाईल माहीत नाही आणि हा तुमच्यापर्यंत कधीपर्यंत पोहोचेल हे पण मला काही माहीत नाही, पण मी जस्ट सुरुवात केलेली आहे. आता सकाळी आशू गेलेला आहे केस कापायला, म्हणजे त्याचे बरेचसे केस जे आहे ते वाढले आहेत. बड्डेच्या आधी आम्ही त्याचे केस कट केले होते, पण आता त्या म्हणजे केस कट करून पण महिना झालेला आहे आणि त्याच्या केसांना आता मला असं कळून आलं की वाढ खूप जास्त आहे. त्याच्यामुळे त्याचे आज पुन्हा एकदा केस कट करायला गेले आणि केस कट करायला गेलेले नाही आहेत. आम्ही ठरवलं की पूर्ण त्याचं जे आहे ते केस काढून टाकायचे आणि थोडेसे जे असे वरती असतात ना तेवढेच फक्त ठेवायचे, म्हणजे चमन करायचं असं ठरवले. कारण गरमी वाढलेली आहे आणि त्याला खूप जास्त घाम येतो आणि तो एवढा जास्त ॲक्टिव्ह आहे, खूप जास्त पळतो घरात पण, आणि त्याच्यामुळे घाम खूप जास्त येतो त्याला, आणि त्यामुळे मग घामायची खूप जास्त भीती वाटते. एकदा त्याला असे रेड रॅशेस जे आहेत ते आले होते, त्याच्यामुळे यावेळेस आम्ही ठरवलं की पटकन जास्त काही व्हायच्या आत जे आहे ते त्याला त्याचं पूर्णपणे केस कट करत. त्याला स्वयंपाकाला लागलेली आहे, आता तो नाही तोपर्यंत मला सगळं नाश्ता वगैरे झाला, देवपूजा वगैरे सगळं करून झालेलं आहे. स्वयंपाक पटकन करून घ्या म्हटलं, 9:15 वाजलेले आहेत. पीठ घेऊन तयारी, भेंडीची भाजी आणि शेवभाजी करायची आहे, लादी पुसायची आहे. पण बघू, आधी स्वयंपाक करून घेते आणि मग वेळ मिळाला तर मग मी लादी पुसून घेईल. हाय, आत्ता जस्ट आमचं जेवण झालेलं आहे आणि सगळं मी व्यवस्थित आवरले आहे. आणि असूच आहे ना, खाली ते खेळणी घासगी भांडी काढलेली आहे आणि त्याच्यातून असं खेळणं चालू आहे. जोपर्यंत मी भांडी जोपर्यंत घासत नव्हते ना तोपर्यंत तो खेळायला. माठ आम्ही काढलेला आहे, आता 3 दिवस झाला आम्ही माठ काढलेला आहे. आणि पाणी एवढं थंड राहते त्यातलं, एवढं थंड राहते, म्हणजे गेल्या उन्हात आम्ही तो माठ आणला होता आणि गेल्या उन्हात अजिबात पाणी थंड राहत नव्हतं. मी त्याला कापड पण लपेटायचे गेल्या वर्षी, पण तरी पाणी थंड राहायचं काही नाव घेत नव्हतं. आधी गॅलरीत ठेवलं होता, गॅलरीत छान असं पाणी थंड राहत होतं, पण एकदा असून ना माठ असा खाली घेतला फुटण्या, म्हणजे एक माठ ऑलरेडी त्याने फोडला होता, त्यामुळे परत आम्ही ती चूक केली नाही. माठ ते ना परत आम्ही किचनमध्ये आणून ठेवलं. असं थोडंसं गर्दी होती किचनमध्ये होती, पण ठीक आहे, ॲडजस्ट होत आहे. पण यावर्षी माठातलं पाणी एवढं थंड आहे आणि त्यामध्ये पाणी झिरपते माठामध्ये. म्हणजे मी माठ एक दिवस असं पाणी भरून ठेवलं होता आणि नंतर दुसऱ्या दिवशी मी वापरायला काढलेलं आहे. पाणी पूर्णपणे त्यात जिरपतं आहे आणि त्याचा वास एवढा छान येतो आहे, म्हणजे माठाजवळ आहे ना असं गेलं ना की त्या माठाचा वास येतो, त्या मातीचा वास येतो आणि एवढं छान वास येतो त्याचा. आणि पाणी तर एवढं थंड राहते, म्हणजे फ्रीजचं सुद्धा पाणी जे आहे ते मागं सोडेल एवढं माठामध्ये पाणी थंड राहते. कुठे झोपायचं, जुजू करायचा, कुठे जुजू करायचा, तिथे जुजू करायचा. आणि तुझे केस कुठे गेले? आणि हो, मी दाखवायचंच विसरून गेले की आशूचे आहेत ना केस कट केलेले. म्हणजे मला असं वाटलं, म्हणजे मी असं सांगितलं होतं आशूच्या बाबांना की त्याचा पूर्णपणे जो आता टक्कल करून आणा, आणि मला वाटलं पण नव्हतं की तो आता टक्कल करूनच घरी येईल म्हणून. पण त्याचे आशूच्या बाबांनी ना असे केस कट केले, म्हणजे टक्कल नाही केला, थोडेसे केस जे आहे ठेवलेले. मेन म्हणजे तो न बसत नव्हता अजिबात, पूर्ण केस कट करून दिले नाहीत. आणि त्या काकांचं पण असं म्हणणं होतं की आता बराच वेळ झालं तर त्याला बसले, त्याच्यामुळे कट काय करून देत नाही आहे, ओरडत नाही. त्यामुळे मग त्याचे अशा प्रकारे जो आहे तो कट मारलेला आहे. आता बघू, घरी जर आम्ही गेलो उन्हाळ्यात तर त्याचे तिथे गेल्यानंतर केस पुन्हा एकदा कट करू, म्हणजे पूर्णपणे टक्कल करू. आता तर पण इथे काही करून दिलेलं नाही आहे. चला, आता दुपार झालेली आहे, जेवण वगैरे सगळं झालेलं आहे, आवरलेलं आहे, बऱ्यापैकी आवरलेलं आहे. म्हणजे
किचनमधलं सगळा राड झालेला आहे, पण बाकीच्या खोल्या आहे ते आवरायचं बाकी आहे, कपड्यांच्या घड्या घालायचं बाकी आहे. अशाने सगळे तिची खेळणी बिणी काढून ठेवली ती सगळी व्यवस्थित ठेवायची. आणि लादी पुसायचं आणखीन एक काम आहे. ते मी म्हणाले की सकाळी की लादी पुसायची आहे, पण स्वयंपाक झाल्यानंतर स्वयंपाक होण्याआधीच हे दोघं आले होते. त्याच्यानंतर आशीची आंघोळ म्हटलं पुन्हा एकदा खायला देणं, स्वयंपाक आणि मग जेवण, त्यामुळे ना लादी काही पुसता आली नाही मला. आता आशीला झोपवणार आहे आणि मग त्याच्यानंतर मी लादी वगैरे पुसून घेईल आणि त्यानंतर मग छोटी मोठी कामाची आहेत ती. आशूचे बाबा आहेत ना हे कलिंगड घेऊन आले होते. मी ना फ्रीजमध्ये ठेवलं होतं आणि आता बऱ्यापैकी ते थंड झालेले. आशूला झोपवलेले. आता ना आशू उठल्यानंतर त्याला हे खायला द्यावं, पण त्याआधी ना म्हटलं की मस्तपैकी असं फोडावं. आशूचे बाबा फोडणार होते, पण ना त्यांनी फोडायला घेतलं सगळा जो आहे तो राडा करतात, म्हणजे ना अजिबात व्यवस्थित कट करत नाहीत आणि किचनवरती पसारा होता तो वेगळाच. म्हटलं की चला हे काम जे आहे ते आपण आपल्या हातामध्ये घेऊयात. आणि मी ना 1-2 दिवसापूर्वीच असा व्हिडिओ बघितला होता की कलिंगड आतून लाल आहे हे कसं ओळखायचं. तर त्याच्यामध्ये असं सांगितलं होतं की कलिंगडावरती जो पिवळा डाग आहे ना तो असला पाहिजे आणि त्याचा जो देठ आहे ना तो एकदम असा सुकलेला पाहिजे, म्हणजे अजिबात हिरवा देठ नको आहे, पूर्णपणे देठ सुकलेला पाहिजे. आणि कलिंगडावरती पिवळा डाग पाहिजे, तर ते कलिंगड आतून लाल निघतं आणि गोड निघतं. आणि मी ही रील जी आहे ती आशूच्या बाबांना दाखवली होती आणि त्यांनी ना तसंच कलिंगड जे आहे ते बघून आणलं होतं आणि ते कलिंगड आतून पण लाल निघालेले आणि गोड पण आहे. आणि या सीझनचं हे आमचं पहिलं कलिंगड आहे आणि आशूला ना आम्हाला हे टेस्ट करायला द्यायचं होतं. गेल्या वर्षी त्याने हे टेस्ट केलं होतं, तेव्हा तो खूप जास्त लहान होता, म्हणजे जस्ट 1 वर्षाचा कंप्लीट झाला होता, पण तेव्हा त्याला काही आठवत नसेल असं मला वाटतं. त्याच्यामुळे यावेळेस म्हटलं की त्याला पहिल्यांदा जे आहे त्याचा कलिंगड घेऊन येऊयात. आणि हे बघा आतून ना मस्तपैकी लाल पण निघालेले आणि आशूच्या बाबांनी खूप जास्त मोठं आणलेलं. त्याच्यामुळे आता एवढं मोठं कलिंगड काही आमच्या तिघांना सरणार नाही, कारण की इनमिन 3 लोक आहे फक्त आम्ही खाणारे आणि आशू बघितलं तर खूप जास्त खाऊन खाऊन किती खाणार ना, त्यामुळे ना आता हे अर्ध कलिंगड जे आहे ते ना मी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे आणि ते उद्या फोडणार आहे. आणि आत्ता ना अर्ध कलिंगड म्हटलं की त्याचं साल वगैरे सगळं काढून ठेवावं आणि असे काप करून ठेवावेत. आशू उठला ना की पटकन मग त्याला ते कलिंगड देता येईल आणि आम्हाला पण ना ते पटकन असं खाता येईल. आता हे कलिंगड पण ना असं मी चिरून वगैरे ठेवणार आहे आणि मी पण थोडा वेळ जे आहे ते आराम करणार आहे. आता सगळी कामं ऑलमोस्ट झालेली आहेत, एडिटिंगची कामं बाकी आहेत. आता एडिटिंगची पहिली कामं करून घेईल आणि त्यानंतर जर मला वेळ मिळाला तर मी थोडा वेळ झोपेल असं म्हणते आहे. पण ना असं होतं की मी झोपायला जाते आणि आशू नेमका उठतो, त्याच्यामुळे ना आमचा अजिबात ताळमेळ लागत नाही. तरी पण ठीक आहे, झोपायचा प्रयत्न करेल. आणि आता ना पटकन हे कलिंगड कापते आणि ना झोपायला जाते. हाय, दुपार झालेली आहे. दिवस आम्ही ना फक्त लादी टाकले आणि थोडं एडिटिंगचे काम केलं आणि एक झोप काढली. आता 4-4:30 वाजून गेलेले आहेत आणि आत्ता जस्ट जी आहे बसलेली आहे. अशाला वॉटरमेलन मागाशी खाल्लेलं तर ते खूप जास्त आवडीने खाल्ले आणि घरून फोन आला होता आणि ते आज घरी मंचुरियन बनवणार आहेत आणि त्याच्यामुळे मला आठवलं की आपल्याकडे पण कोबी आहे आणि आपण पण मंचुरियन करूयात आजच्या दिवशी, कारण तसं कोबी आम्हाला जास्त काही आवडत नाही. आणि यावेळेस मी भरपूर कोबी आणलाय म्हणजे आम्ही एकदम संध्याकाळच्या वेळेला बाजारात गेलो होतो, त्याच्यामुळे त्यांच्याकडे तेवढाच कोबी होता. त्यांना म्हटलं होतं एवढा कोबी काही सरणार नाही, पण त्यांनी तो देऊन दिला आणि तो बराचसा कोबी आहे. त्याच्यामुळे म्हटलं की चला आपण पण कोबीचे मंचुरियन बनवूयात. पण आता मी जस्ट चेक केलं माझ्याकडे काय काय सामान आहे आणि काय काय नाही. पण माझ्याकडे कोबी मंचुरियन बनवायला कोबीचं ते रेडीमेड पॅकेट्स असतात ना मंचुरियनचे, ग्रेव्हीचे जे रेडीमेड पॅकेट्स असतात तेच नाही आहेत. त्याच्यानंतर माझ्याकडे मैदा पण नाही आहे. त्याच्यामुळे आता प्लॅन कॅन्सल होतं की काय असं मला वाटते. ओय गप्पू बस, म्हणजे आजचे पप्पा घरीच आहेत, त्यांना सांगावं की जावं घेऊन या, पण ते जाणार नाहीत. गेले तर ठीकच आहे, जर गेले तर मग मला ते मंचुरियन बनवता येतील. आणि मी जर आधी प्रिपरेशन करून ठेवली आणि आजचे बाबा जर गेलेच नाही तर ते सगळं जे आहे ते मी केलेली नंतर वाया जाईल. त्याच्यामुळे मला तर आधी ते प्रिपरेशन पण करता येत नाही आहे. ते आता जेव्हा रूमच्या बाहेर पेटेल तेव्हाच मला आता कळेल की ते बाहेर जाणार आहेत की नाही जाणार. त्याच्यामुळे आता मला कळेल ना की स्वयंपाकाला लागू की नको लागू, मंचुरियन बनवू की वेगळं काहीतरी बनवू. त्याच्यामुळे आता सध्या मी खूप कन्फ्युजनमध्ये आहे. आता असं वाटतं की थोडा वेळ थांबावं, आशूसोबत टाईमपास करावा किंवा चहा वगैरे काहीतरी ठेवावा, ही जी धुतलेली भांडी आहेत ती लावावीत आणि त्यानंतर आपण ठरवावं की काय करायचं काय नाही. प्लस आशूला पण भारती घेऊन जायचं आणि ते पण सगळंच काम आहे. त्याच्यामुळे आता कळलं की मला स्वयंपाकाचं काही गणितच कळलं नाही, भाऊ नाही आहे. आणि आज आशू तर बघा कुठे बसलाय, तो स्वतः चढलेला आहे आज आणि इथे बसलेला आहे असा. आता जर मी नसेल तेव्हा तो काय करेल, म्हणजे मला ना त्याच्यावरती एवढं लक्ष ठेवावं लागतं की जर मी किचनमध्ये नसला आणि तो जर किचनमध्ये आला तर मला पहिलं बघावं लागतं की तो काय करतो आणि काय नाही ते. आता मी जस्ट 1 मिनिटासाठी बाहेर गेले होते आणि तो पुन्हा एकदा येऊन इथे ना चढून बसलेला आहे. म्हणजे तुम्हाला असं वाटेल की तो कंटिन्यू इथेच बसला होता, तर नाही, तो खाली उतरला. मी थोडा वेळ बाहेर ते गेले होते आणि येऊन बघतो तो पुन्हा एकदा किचनवरती बसलेला आहे. आमच्या किचनला दार पण नाही आहे, म्हणजे दार लावलं असतं
पण दार पण नसल्यामुळे ना मला ते पण काही करता येणार नाही. आणि अशी गॅसची बटणं पण येतो आता आहे ना हल्ली फिरवायला लागलेलं आहे, त्याच्याकडून ती फिरत नाहीत. पण खूप जास्त फोर्स लावला तर ती त्याच्याकडून फिरतील पण. त्याच्यामुळे ना मला खूप जास्त भीती वाटते आशूला किचनमध्ये एकटा सोडायची. काही ना काहीतरी खटापटी करत राहतो, म्हणजे लक्ष ठेवावं लागते मला. बटन नको फिरू आणि सगळीकडे काढून ठेवतो. खेळण्याचा एवढा पसरा करतो तर काही बोलायचं. संध्याकाळच्या वेळेला ना मी आशूला घेऊन खाली गेले होते आणि ना खाली गेल्यानंतर ना तो मनसोक्त खेळला आणि त्याचा फ्रेंड पण होता खाली आणि त्याला पण आहे ते आशूसोबत पुन्हा एकदा घरात खेळायला यायचं होतं. मग म्हटलं की चला तुम्ही दोघं पण चला आणि घरामध्ये जे आहे ते खेळत बसा. चला माझं ठरलं होतं की कोबी मंचुरियन करायचं, पण आजचे बाबा काही बाहेर गेले नाही, त्याच्यामुळे ना मसाला आणि मैदा काही घरात आलं नाही. मग मी तो प्लॅन कॅन्सल केला. आता म्हटलं की स्वयंपाक करावा, पण स्वयंपाक करेपर्यंत ना आपला बाहेर न्यायची वेळ झाली होती, त्याच्यामुळं मग मी स्वयंपाक पण तेव्हा काही केला नाही. आणि आता स्वयंपाकाला बनायचं काय हा पण खूप मोठा प्रश्न होता. मग त्यामुळे आता मी पटकन असं होणारं ठरवलं, म्हणजे आता कुरवडीची भाजी करूयात म्हटलं. आणि आजचे बाबा म्हणले की सोडे कर माझ्यासाठी. मग त्यांची मी आता सोड्याची भाजी करणार आहे आणि मला ना कुरवडीची भाजी करणार आहे. कुरवडी जाण्याआधी भिजत घातली होती आणि आता पटकन म्हटलं भाजी करावी आणि 2 भाकरी कराव्यात आणि अशी फक्त एक चपाती. आत्ता 7 वाजून 10 मिनिटं झाले होतं, त्यांना हे अर्ध्या तासात मला तयार करायचं, म्हणजे 20 मिनिटात. आणि 8-7:30 वाजता जेवण लागतं. आशूचा फ्रेंड घरी खेळायला आलेला आहे, पण आशू अजिबात त्याला खेळून देत नाही, कारण का त्याला जे पाहिजे, म्हणजे आशूच्या फ्रेंडनी ज्या वस्तू घेतल्यात ना त्याच आशूला पण पाहिजेत. तेव्हा दोघांची एवढी भांडणं चालली नंतर मला स्वयंपाक अजिबात ते दोघं करून देत नाही. आशू असं नाही करायचं राजा, तुझं तो खेळ ना, किती सारे खेळ आहेत. अरे तसं नको करू, तसं नको करू, तुझं तो खेळ ते नको घेऊ, त्याच्या हातातलं नको घेऊ. हाय, आज ब्लॉगिंगचा दुसरा दिवस आहे. म्हणजे काल मी ठरवलं होतं की जेवढं शूट करता येईल तेवढं करायचं, पण रात्री काही मला शूट करता आलं नाही. मी फक्त काल रात्री माझ्यासाठी आहे ना कुरवडीची भाजी केली होती आणि आशूच्या बाबांसाठी सोडे केले होते. आणि आशूचा फ्रेंड घरी खेळायला आला होता, त्यामुळे ना आशू एवढा त्रास देत होता. म्हणजे त्याला जे खेळणं पाहिजे तेच त्याच्या फ्रेंडला पण हवं होतं आणि त्याच्या फ्रेंडनी जे खेळणं घेतले तेच आशूला पण हवं होतं. त्यामुळे ना कोणाला समजावायचं हेच कळत नव्हतं, त्याच्यामुळे मी त्यांच्याकडे काही लक्ष दिलं नाही. मी माझा स्वयंपाक करून घेतला पटकन आणि जेवण केलं. त्यानंतर मी काही शूट केलं नाही. आता म्हटलं की चला आज थोडंफार काहीतरी शूट करूयात. आशू खाली गेलेलं आहे खेळायला, त्याला ना थोड्या प्रमाणात सर्दी झालेली आहे. औषध वगैरे दिलेलं आहे, काढा येते मी त्याला देते वरचेवर. पण बघू, जर नाही राहिलं तर मग आम्हाला दवाखान्यात घेऊन जावं लागेल त्याला. याला काही ऑप्शन नाही आहे, हे सगळ्यांकडेच असलं असं मला वाटतं. सकाळनंतर मी असं वेगळं काही शूट केलं नाही, म्हणजे ना मला फक्त एक शॉर्ट व्हिडिओ बनवायचा होता. मिशोवरून मी काही प्रोडक्ट्स मागवले होते, त्याचा ना एक व्हिडिओ बनवायचा होता. त्याचा ना लवकरच व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करेल. आणि संध्याकाळच्या वेळेला ना आशूला घेऊन बाहेर ते आलेली आहे आणि सगळं गार्डन जे आहे ते आता शांत आहे, कारण का इथल्या मुलांचे जे आहेत ते एक्झाम्स चालू आहे, त्याच्यामुळे ना गार्डनमध्ये कोणीच दिसत नाही आहे सध्या तरी. आशू एकट्याच खेळतो आहे. हळूहळू जे आहेत ते मुलं येतील, म्हणजे छोटी मुलं जी आहेत ना ती येतात खेळायला. पण आम्ही आज लवकर आलेलो, त्याच्यामुळे तुम्हाला कोणी दिसणार नाही. आणि आशूचे ना एकट्या खेळणं जे आहे ते चालू आहे. आशूला मी थोडा वेळ गार्डनमध्ये खेळून देणार आहे आणि त्याच्यानंतर त्याला ना वर घेऊन जाणार आहे, कारण ना मला स्वयंपाक करायचा आहे. म्हणजे मी भात भाजी करून आलेली आहे, पण चपात्या मला ना तर वरती जाऊन गरमागरम कराव्या लागणार आहेत. त्या झालं की मग त्याला आशूला चारायचं आणि मग त्याच्यानंतर मग आम्ही जेवण करणार आणि मग त्याच्यानंतर मग बारीक सारीक जी कामं राहिलेली ती करणार. आणि हा व्हिडिओ मी जो आहे तो कालपासून सुरू केला होता आणि आता मी त्याचा ना इथे शेवट करणार आहे. आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. आणि आता बघू पुढचा व्हिडिओ मी कधी शूट करते आणि तुमच्यासोबत कधी शेअर करते. पण नाही ना, या व्हिडिओला ना लाईक आणि कमेंट नक्की करा. चलो बाय.